चंद्रपुरात यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सुमारे 27,000 शेतकऱ्यांना एकूण 294 कोटींचं पीक कर्ज वाटप. शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न. ठाण्याच्या किसननगर परिसरात जुन्या इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल. बोगस बियाणांच्या नियंत्रणासाठी बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथके तैनात. बोगस बियाणांपासून फसवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. वाशिममध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं कारवाई. शहरात वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू. ईडीचे नाशिक, शिर्डी आणि ठाणे इथे छापे. मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई. पैठणच्या पाचोड बांधकाम विभागाला यश. 100 दिवस कार्यालयीन सुधारणेत मराठवाडा विभागात पाचोड बांधकाम उपविभागाला प्रथम क्रमांक. परभणीतून हज यात्रेसाठी यात्रेकरूंची लगबग. रेल्वे ट्रॅव्हलर्ससह खासगी वाहनानं भाविक रवाना. परभणीत गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा. 14 जोडपे झाले विवाहबद्ध. बीडमधील केज तालुक्यातील महालक्ष्मी लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द. जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती. भिवंडी एसटी स्थानकाचं रूप पालटणार. महिनाभरात ठेकेदाराची नियुक्ती होणार. पीपीपी तत्वावर स्थानकाचं बांधकाम करण्यात येणार. हिंगोलीत पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. पुणे महापालिकेच्या जलकेंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत. शॉर्ट सर्किटमुळे केबल जळल्याने शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा बंद. कोल्हापुरात नाले सफाई मोहिमेअंतर्गत चॅनल सफाईची मोहीम. विविध ठिकाणच्या चॅनेलमधून सुमारे 700 किलो प्लास्टिक बॉटल्स आणि कचरा बाहेर काढण्यात आलाय. चंद्रपूरमध्ये वाघिणीची दहशत. रानगव्याची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेचा कळस. स्वच्छता करा अन्यथा अधिष्ठातांच्या दालनात कचरा टाकू. मराठा आघाडीचे मंत्री पंकज साळुंखेंच्या महाविद्यालय प्रशासनाला सूचना. पैठणमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. शिधापत्रिका ई-केवायसी साठी 31 मे पर्यंत मुदतवाढ. ई-केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून नाव कमी होणार. सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याच्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना. महामार्ग आणि उड्डाण पुलासंदर्भात हसन मुश्रीफ यांची पालकमंत्र्यांसह खासदार आमदारांसोबत बैठक. धाराशिवमध्ये कर्जदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. बँका कर्जदारांकडून अनावश्यक इन्शुरन्स आणि अधिक व्याज लावून अपहार करत असल्याचा आरोप. सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदावरून 2 गटात वाद. इचलकरंजीचे आवाडे आणि जयसिंगपूरचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या गटात वाद. सुरक्षा रक्षकाच्या भरतीबाबत सरकारचा प्रहारकडून निषेध. अमरावतीत प्रहारचं फाशी आंदोलन. शनिवारपर्यंत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. वृद्ध कलावंतांचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. प्रलंबित मागण्यांसह पेन्शन सुरू करण्याची मागणी. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हगवणे पितापुत्रांना आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना अटक. अटकेमधील आरोपींमध्ये एका माजी आमदाराच्या मुलाचा समावेश. चंद्रपूरमध्ये आज तक्रार निवारण दिन. एसडीपीओ रवींद्र जाधव आणि संबंधित अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवणार. सिल्लोडमधील शेतकरी आक्रमक. विविध मागण्यांसाठी पंचायत समितीवर बैलगाडी मोर्चा. सांगलीच्या शिराळा तालुक्यात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांची मागणी.
वाशिममध्ये हंगामी शेतीला पर्याय म्हणून आतापर्यंत 5,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लावणीसाठी सरकारकडून आर्थिक मदत. नालासोपाऱ्यात अंमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या 3 नायजेरियन नागरिकांना पोलिसांकडून अटक. सुमारे 48 लाख किमतीचे 240 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. ठाण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड. ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 45,50,000च्या बनावट नोटा जप्त, तर रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध सुरू. ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना प्रवाशाची 16 किलो चांदी चोरट्याकडून लंपास. व्यापाऱ्याकडून तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू. वर्ध्याच्या सेवाग्राम परिसरात दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त. मोबाईल दुकानं फोडणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांकडून 21,20,000चा मुद्देमाल जप्त. गायब तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. जालन्यातील खळबळजनक घटना. मालेगावच्या बागलाण तालुक्यात एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी. सोन्या चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांची रोकड लंपास. चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण. भिवंडीतील सराईत चोरट्याला अटक. पोलिसांकडून 9 चोरीच्या घटना उघडकीस. चोराकडून एकूण 3,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. सांगलीत वाहनांची चोरी. वाहन चोरून नेत असताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून चोराचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण. सलाईनवरून नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण. संशयित गुन्हेगार अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर. संभाजीनगरमधील घटना. वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची सूत्रांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रोहा इथे 2 बस खड्ड्यात अडकल्या. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढल्या. घटनेमुळे दोन्ही मार्गाची वाहतूक खोळंबली. नाशिकमध्ये 4 चाकी आणि दुचाकीचा अपघात. मुलीचा मृत्यू तर वडील जखमी. नांदूर लिंक रोडवरील बेंचमार्क जवळ अपघात. घटना सीसीटीव्हीत कैद. वर्ध्यात सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. नागपूर हैदराबाद महामार्गावरील घटना. ट्रकसह सोयाबीन जळून खाक. लाखोंचं नुकसान. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर भीषण अपघात. वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. नाशिकच्या मालेगाव कुसुंबा रोडवर चालत्या गाडीला आग. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यातील चिखलधोकडा येथील रेतीघाटावर ट्रॅक्टर ट्रॉलीवरून कोसळून एकाचा मृत्यू. पोलिसांनी केला घटनेचा पंचनामा. देहूमध्ये चोरट्यांकडून गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न. चोरीची माहिती लक्षात येताच नागरिकांनी चोरट्यांना पकडून दिलं. पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.